जय गजानन माऊली. आता आपण आहे शेगावमध्ये, जी संत नगरी शेगाव महाराष्ट्राची दुसरी पंढरी. मित्रांनो, जी पूर्ण भारतामध्ये ज्याची पूर्ण स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आणि भक्तांच्या सोयीसाठी जे देवस्थान ओळखले जाते ते म्हणजे आपलं तीर्थक्षेत्र म्हणजे शेगाव. मित्रांनो, शेगाव ज्या मित्रांनो, तुम्ही आता जर शेगावला जर राहायची जर असली तर बऱ्याच लोकांना राहायची व्यवस्था तर माहित आहे, जे रेग्युलर मध्ये येतात, पण काही बाहेर गावचे सुद्धा बाहेरच्या राज्याचे जे लोक इथे येतात दर्शनासाठी श्री संत गजानन महाराज त्याच्यासाठी एकदम अत्याधुनिक व्यवस्था इथं केलेली आहे. आपण बघू शकता मित्रांनो, हे जे विसावा संकुल जे आहे, या विसावा संकुलमध्ये जवळपास एसी रूम आहेत, त्यानंतर एअरकूल्ड रूम आहेत, त्यानंतर 2 लोकांच्या, 3 लोकांच्या, 5, 10, 15 आणि मोठ्या 20 लोकांच्या हॉल सुद्धा आहेत. मित्रांनो, ही जी रूम आहे इथे येऊन तुम्हाला प्रत्यक्षात येऊन ऑनलाईन बुकिंग होत नाही आणि इथे येऊन तुम्हाला त्याची बुकिंग प्रत्यक्षात येऊन करावं लागते मित्रांनो. आणि येताना सर्वांना ज्यांचे आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांचे सर्वांचे ओरिजिनल आधार कार्ड लागते. मित्रांनो, इथं एकदम सौजन्यशील वागणूक आणि एकदम स्वच्छ परिसर आपण बघू शकता मित्रांनो. आता इथं एकदम स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि एकदम कमी अल्प दरामध्ये मंदिराने इथे जेवायची, चहा पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था केली आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणात इथं पार्किंग आहे आणि आपण जर कधी शेगावला आला तर प्रथमतः इथे येऊन चौकशी करावी रूमची. तुम्हाला सर्व पैसे सांगण्यात रूम भेटते म्हणून. आणि इथं कोणती ऑनलाईन बुकिंग होत नाही, त्यामुळे बाहेर कुठं हॉटेल न राहता देवस्थानच्या भरपूर रूम्स वगैरे आहेत. त्याच्यापैकी सर्वात चांगल्या पद्धतीचा आधुनिक तंत्रज्ञानाने इथं हे तयार झालेलं आपलं भक्त निवास आहे. आले शेगाव मध्ये तर मित्रांनो, इथं शांततेने गजानन महाराजच्या अनुभूतीचा इथं आनंद घ्या, शांततेने राहा आणि शेगावला नेहमी या. जय गजानन.